मनसे नेते प्रकाश महाजन सध्या आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। सर, काय सांगणार? खरं तर आपण एकूण नाराजीमुळे आज अमित ठाकरे यांना भेटायला होता, आज सकाळीच पहाटे निघालात, आज अमित ठाकरेंची भेट घेतली आहे, काय चर्चा झाली, तुमच्या मनाचं समाधान झालं का? चर्चेचा तपशील तर काही सांगणार नाही, पण माझ्या काही शंका होत्या, माझं काही म्हणणं होतं, त्याचं त्यांनी शंकेचं निरसन केलं। त्यांनी काही गोष्टी मला सांगितल्या, ठीक आहे, माझ्या हातून काही गोष्टी उत्साहाच्या भारात म्हणा किंवा अति संतापाच्या भारात ह्या घडल्या आणि मी ते मान्यही केल्या आणि आता सगळं सुरळीत झालेलं आहे। त्यांनी सांगितलं मला की तुम्ही काम करा आणि काही अडचण असली तर तसं ते माझ्याशी नेहमी संपर्कात असतात, माझ्याशी संपर्क साधायला हरकत नाही। नक्कीच खरं तर शिबिराला न बोलवण्याची नाराजी तुम्ही व्यक्त केली होती आणि या संदर्भातच आज भेट घेतली, आता ती नाराजी नेमकी दूर झाली का तुमची? शिबिर एक निमित्त होतं, काही गोष्टी अशा होत्या, मी त्यांना बोललो, त्या सगळ्या गोष्टीचं त्यांनी सविस्तरपणे माझ्या ऐकून घेतल्या, काही गोष्टीची मला त्यांनी समाधानकारक उत्तरंसुद्धा दिली, काही गोष्टी हळूहळू सुटतील, बाकी त्यात काही विशेष असं नाही। शिबिर एक त्याला एक निमित्त झालं होतं, बाकी काही। राज ठाकरेंसोबत पण चर्चा केली का या संदर्भात तुम्ही? नाही, राज ठाकरे साहेबांसोबत चर्चा झाली नाही। आम्ही जी सोबत झाले, आम्ही जी बोलतील, ज्या दिवशी राजसाहेब या म्हणतील त्या दिवशी मी येईल। अमित ठाकरेंना सांगितलं का राज ठाकरेंपर्यंत तुमचा हा जे काही व्यथा आहे ती मांडण्यासाठी? हे पहा, आम्ही जे आमच्या पक्षाचे युवा नेते आहेत आणि मला असं वाटतं की माझ्यासारख्याची त्यांनी बाजू ऐकून घेतली, ती नक्की माझी बाजू राजसाहेबांसमोर पोहोचवली। नक्की शेवटचा प्रश्न, आता यापुढे सुद्धा मनसेच्या आक्रमक भूमिकेसाठी प्रकाश महाजन हे पुन्हा तशाच पद्धतीने सक्रिय राहणार का? हो, निश्चित, खात्री बाळगा। नक्कीच, खूप खूप धन्यवाद। ते होते प्रकाश महाजन, ज्यांचं म्हणणं आहे की आज अमित ठाकरेंना यांना भेटून त्यांच्या मनातली नाराजी आहे ते दूर झाल्याचं त्यांनी प्रतिक्रिया आपल्याशी बोलताना दिली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश रहाटेसह मी जय पवार, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।